त्यामध्ये 5 थर या ठिकाणी यशस्वीरित्या लावलेले आहेत. धन्यवाद. आणि जो छोटा स्टेज आहे त्या स्टेजवरती जी पब्लिक आहे त्यांना बोलवण्याची ठिकाणी खाली उतरायचं. खूप पब्लिक स्टेजवरती छोट्या स्टेजवरती आहे. स्टेज खाली पडायला आलेलं आहे. तुमच्या सकट स्टेज खाली पडू शकतो. सगळ्यांनी उतरायचं. त्यानंतर मोठ्या स्टेजवरती म्हणजे डाव्या उजव्या 7 थराचा बघूया आपण. यानंतर संगमेश्वर गोविंदा पथक मुळेली तयारीत राहायचं आहे. संगमेश्वर गोविंदा महिला गोविंदा पथक मुळे आणि जेंट्स तसेच त्याच्यानंतर एक डान्स होईल आणि त्याच्यानंतर चेंडवेनी तयारीत राहायचं आहे. श्रीदत्त चेंडवे. त्यामध्ये जोरदार टाळ झाले पाहिजे. त्याला जोरदार टाळ झाला पाहिजे. 5 थर या ठिकाणी लावण्याचा माणूस होता. 5 थर या ठिकाणी लावले गेले आहेत. अमोल सर
हे पहा, जे 7 थर लावणार आहे त्यांनी इथे पहिली नोंद घ्या. पहिल्यांदा 7 थर वाऱ्यांना सोडले जाईल इथे. तदनंतर क्वालिफायरने पहिले घेतली, तदनंतर राहिलेल्या सगळ्यांना संधी दिली जाईल. जोरदार डाव झाला पाहिजे. खूप सुंदर असे या ठिकाणी प्रयत्न आणि सुंदर असा यशस्वीरित्या पहिल्यांदा आता 7 थर लावलेले जोरदार डाव झाला पाहिजे अक्षय संघासाठी. 6 थर या ठिकाणी लावणार होते, 6 थर त्यांनी लावले आहेत. आणि अक्षय टीमने लगेच क्रीडांगण सोडायचं आहे आणि तिथे श्रीदत्त चेंडरे यांनी जायचं आहे. अक्षयनंतर श्रीदत्त चेंडरे यांच्या या ठिकाणी त्यांनी घ्यायचं आहे, ताबा घ्यायचा आहे आणि सर्व याच्या मार्फत करण्यात येणार आहे. श्रीदत्त कुळिकापदक चेंडरे यांच्या माध्यमातून आणि त्याची तयारी सुरू आहे. नक्कीच श्रीकृष्ण चेंडरेनंतर महिला संघ जो आहे तो घेणार का? सर, श्रीकृष्ण चेंडरेनंतर महिला संघ नाव पुकारा प्लीज. श्रीकृष्ण चेंडरे तो महिला संघ आहे ना? क्या बात आहे, जोरदार खेळ झाला पाहिजे. 7 थर या ठिकाणी लावले, 7 थर लावून त्यांनी त्यांची या ठिकाणी जी ग्वाही दिली ती पूर्ण केली. हरकत नाही सावकाश काळजी घ्या. 7 थर पूर्ण झाले आहेत आणि 7 थर पूर्ण झाल्यानंतर अत्याचार होत असेल तर त्या महिलांनी त्या अत्याचाराचा स्वतः सामना करणं गरजेचं आहे. आणि हा सुंदर संदेश या माध्यमात. काका, तुमच्या पाठीवर मचल होती काका, पाठीवर